जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललोय कलावंतीन आणि प्रबळगड 2 किल्ले करायचा प्लॅन आहे। तर आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे दीपक। तर दीपक आणि मी पुन्हा एकदा ह्या ट्रेकिंगला चाललोय। लास्ट टाइम पण माऊलीला गेलो होतो, त्यानंतर पुन्हा एकदा मनोज सोबत गेलो, टकमक झाला। आता कलावंतीन आणि प्रबळगड करायचं आहे। तर अर्धा रस्ता आम्ही चढलो आणि ह्या साईडला पलीकडे इकडे तुम्हाला कलावंतीन दुर्ग दिसत असेल। ॲक्च्युली आता झाडी वाढल्यामुळे दिसत नसेल, तर पुढे जाऊन नक्कीच दाखवू। जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर गडावरती जाताना पायवट्याने चढून आलात की इथे पहिल्यांदा तुम्हाला एक बजरंगबलींची मूर्ती दिसते आणि इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे। आणि ह्या साईडने तुम्हाला चढत चढत वरच्या साईडला जायचं आहे। तर वरती बेसवर चालत आल्यानंतर ह्या साईडला दीपक आहे। ह्या साईडला तुम्हाला किल्ला दिसायला सुरुवात होते। लास्ट टाइम दीपक वगैरे त्या साईडने गेले होते, पण इथल्या काकाने आपल्याला सांगितलं की इकडून रस्ता आहे, म्हणजे ते तिकडून फिरून गेले होते। आणि ह्या साईडने एक रस्ता आहे आणि इथून दिसणारा हा संपूर्ण नजारा आहे असा। इकडे तर आता बिल्डिंग वगैरे दिसत नाही, अजून मला वाटतं 5-6 वर्षांनी इकडे बिल्डिंग दिसायला लागते, डेव्हलपमेंट होते। आणि इकडे प्रबळगड आणि कलावंतीन। तर कलावंतीन किंवा प्रबळगडला येत असेल तर वरती आल्यानंतर 2 रस्ते, ह्या साईडला जाणार मार्ग आहे, ह्या साईडला जाणार मार्ग, बाजूला बोर्ड लागलेला, त्या रस्त्याने तुम्ही कलावंतीन आणि प्रबळगडकडे जाऊ शकता। थोडा टप्पा चढून आलो की वरती एक ब्रेक घेण्यासाठी एक छोटासा स्टॉल आहे, तिथे तुम्ही खायच्या वस्तू वगैरे घेऊ शकता। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्किंगची व्यवस्था। ज्यावेळी तुम्ही प्रबळगडला किंवा कलावंतीनला येता त्यावेळी खाली पार्किंगसाठी खाली एक स्टॉल आहे, तर त्या लोकांनी आमच्याकडून 30 रुपये घेतले आणि आम्हाला सांगितलं की वरती जाऊन माझाच माणूस आहे, तर वरती जाऊन त्याला ही पावती दाखवा। आणि वरती आलो तर त्या माणसांनी सांगितलं ते खालचे आहेत, ते ओळखीच नाही, त्यांची पार्किंगच वेगळी आहे। त्यांनी खाली फुकट आमच्याकडे 30 रुपये घेतलं आणि गाडी आम्हाला वरती लावायला लावली। तर तुम्ही जर फर्स्ट टाईम येत असाल तर खाली पार्किंगचे पैसे देऊ नका, ॲक्च्युली तिथे गाडीच थांबू नका, कारण की वरती आलं की वरतीसुद्धा पार्किंगची व्यवस्था आहे। कारण की त्या वरच्या लोकांनी हा रस्ता बनवला आहे, तर त्यांना ते 30 रुपये दिले तर काही वाटणार नाही। आणि खाली ते काका आहेत, त्यांचं दुकानसुद्धा स्टॉल मी जाताना तुम्हाला दाखवेन, तिथं अजिबात पार्किंग करू नका। तर वरती आल्यानंतर इथे अजून एक थांबा आहे, इथे तुम्ही थांबू शकता। आणि गडावर जाण्यापूर्वी इथे जेवणाची ऑर्डर दिली तर खाली येताना तुम्हाला जेवण रेडी मिळेल। समर्थ कृपा ढाबा म्हणून आहे इथे, हे बघा ह्या साईडला। आणि इथून पुन्हा गडावर जाण्याची वाट आहे। इथे आल्यानंतर ह्या 2 वाटा येतात। जी उजव्या हाताला जाते ती प्रबळगडकडे आणि डाव्या हाताला जाते ती कलावंतीन दुर्ग। तर ह्या साईडला इथे प्रबळगड,
एवढं वरती आलो आहे आणि आम्हाला वाटलं अर्धा गड चढलो आणि इथे येऊन बघतोय तर वाटतं की पूर्णच गड चढायचं बाकी आहे. आता तर सुरुवात आहे ही. तर मित्रांनो आत्ता खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात झाली हे बघा. आणि आजचं शूट आहे ना बरंचसं म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी खालपासून 70 ते 80% शूट दीपकने केलं आहे आणि ते तुम्हाला आणि येणाऱ्या व्लॉगमध्ये बघायला मिळेलच दीपकची सिनेमॅटोग्राफी. हे बघा इकडे हा कलावंतीन आहे, इकडे प्रबळगड, हे दोन्ही फिरायचे. तर कलावंतीन दुर्गाकडे जाताना हा एक फलक आहे, त्यामध्ये संपूर्ण परिसर कसा स्वच्छ ठेवायला, काही काही गोष्टी करायला इथे मनाई आहे, त्या सगळ्या लिहिलेल्या आहेत. बिचारा सिनेमॅटिकसाठी पुढे जातोय आणि आपलं सगळं शूट तोच करतोय आज. नाही नको. तर खालून आम्हाला 2 वाटा होत्या, एक वाट होती कठीण आणि दुसरी ह्या साईडने होती. ही वाट सोपी होती थोडी, पण ही खूप फिरून होती, तर आम्ही कठीण वाट निवडली. आणि इथं आल्यावर थोडा आम्ही ब्रेक घेतला, दीपक इकडे थांबलाय. आता हा फक्त 2 मिनिटाचाच ब्रेक आहे, कारण की आम्हाला पुढे जाऊन त्या टप्प्यावर आपल्याला थांबायचं आहे. हा बघा त्या टप्प्यावर अजून मस्त व्ह्यू दिसेल, तर तिथून सुद्धा आपण जाऊन शूट करू. तर खालून आपण इकडून चढून आलो आणि आत्ता खरा पॅच इथून सुरू झाला आहे. हे बघा इथून हा खरा पॅच सुरू झाला आहे. ह्या रोपच्या आधाराने आपल्याला वर चढत जायचं आहे तिकडे.
इकडून असं फिरून आलो आपण आणि इथून ह्या दोरखंडांवरती चढल्यानंतर हे वरती महाराजांची मूर्ती आहे इथे. महाराजांची मूर्ती आहे इथे. दीपक आधीच वरती चढून ह्या साईडला बसलाय, हाईट बघू शकता मस्त मला. त्याने समोरच्या बाजूला इकडे प्रबळगड आहे. आता आपण कलावंतीला आणि थोड्या वेळात आपण प्रबळगडला सुद्धा जाणार आहोत. हे बघा, तर कलावंतीवरून दिसणारा हा संपूर्ण असा परिसर आहे. तर मित्रांनो, आज आम्ही कलावंतीला आलो होतो आणि ॲक्च्युली काय झालं की आमच्याकडे थोडे कॅश आम्ही कमी आणली होती. खाली पार्किंगमध्ये आमच्याकडे कॅश गेली आणि वरती आल्यानंतर आमच्या खिशात फक्त 30 रुपये होते आणि इथे वरती चढायचा पर पर्सन 30 रुपये चार्ज आहे. तर आमच्यामधल्या दोघांपैकी एकच कोणीतरी जाऊ शकत होता, कारण की मी आणि माझ्यासोबत दीपक आहे. पण या दादाने आपल्याला सहकार्य केलं, आपल्याला दोघांना सुद्धा वरती चढवलं आणि पण उतरल्यानंतर आपल्याला माझ्या घर बॅगमध्ये 18 रुपये सुटे मिळाले, ते सुद्धा मी त्यांना देऊन टाकले. पण ह्यांचं खूप सहकार्य झालं आणि जर सहकार्य केलं नसतं तर एकालाच कोणाला तरी वरती चढता आलं असतं आणि हा अनुभवता आला असता नजारा. पण त्याने आपल्या दोघांना चढवलं, तर त्यांचे सुद्धा आभार, धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर यशस्वीरित्या आपला कलावंतीन दुर्ग झालेला आहे आणि आता आपण गड उतरायला सुरुवात करतोय. तर आता आपण कलावंतीला आहे. समोरच्या साईडला हा प्रबळगड आहे, तिकडे जायचं. तर आता इथून आपल्याला कलावंती उतरायला सुरुवात झाली. पुन्हा हा 80 डिग्री पायऱ्यांचा थरा. हे बघा, नाही घेतो आता, मला फक्त हा कुत्रा परेशान करणार आहे. असू देत. इथं दीपक एक फोटो होता पायऱ्यांवर. थांब, खाली पण आहेत ना अजून पायऱ्या. हां थांब, तिथे वरती थांब, एक फोटो घे मला थंबनेलसाठी. चढून झालं होतं आणि ते उतरत होते आणि आता आम्ही प्रबळगडला आलोय. तर त्यांचा प्रबळगड सुद्धा पूर्ण झाला आणि आम्ही चढतोय आणि ते उतरत आहेत. ॲक्च्युली मी हा व्हिडिओ यासाठी घेतोय की काकांचं वय आहे ना आता 58 वय आहे आणि एवढ्या वर्षात सुद्धा त्यांना किल्ले फिरायची आवड आहे. चल चल थांब, चल चल.